नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे 2026 ची. याच्यामध्ये चांगली व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळते बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2026 मधून, जे की आपल्या पद असणार अप्रेंटिसशिपसाठी व्हॅकन्सी असणार. टोटल इथं 600 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. आता यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह असणारी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रकडून आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंटकडून वॅकन्सी आलेली आहे. हेड ऑफिस दिलेलं आहे लोकमंगलमध्ये शिवाजीनगर पुण्याला याचे हेड ऑफिस आहे. त्याचा मेल ॲड्रेस इथं बघू शकतात. 15/1/2026 याची नोटिफिकेशन आलेली आहे, जे की अप्रेंटिसशिपसाठी भरती निघाली 2025-26 साठीची नोटिफिकेशन्स. एंगेजमेंट डे असणारे अप्रेंटिसशिप भरती असणार 1961चा ॲक्टनुसार इथं प्रोजेक्ट दिलेला आहे 2025-26 साठी, जे की याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे 15 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र जी आहे लँडिंग फॉर पब्लिक सेक्टर बँक आहे. हेड ऑफिस इथं पुण्याला आहे, जे की इथं 2700 प्लस नेटवर्क याचे ब्रँचेस आहे आतापर्यंत. ओके, चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. आता डिटेल्स दिलेले आहे, तर नंबर ऑफ पोस्ट दिलेला आहे, एज लिमिट दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये सिरियल नंबर, स्टेट, युनियन टेरिटरी, जर एज लिमिट्स अँड आपल्याला टोटल ऑफ कॅटेगरीमध्ये वॅकन्सी दिलेली आहे. म्हणजे ऑल इंडियामध्ये याच्या वॅकन्सी निघालेल्या आहे. आपल्याला इथे एज लिमिट असणार सगळ्या पोस्टमध्ये 20 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, आता आंध्र प्रदेशमध्ये जी वॅकन्सी एज लिमिट असणार 20 ते 28 सगळ्या पोस्टिंगसाठी. ओके, याच्यामध्ये 11 वॅकन्सी, अरुणाचल प्रदेशमध्ये 1 वॅकन्सी, आसाममध्ये आपल्याला 7 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार, बिहारमध्ये 15 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार, चंदीगडमध्ये 2 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार, छत्तीसगडमध्ये 13 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, दादर अँड नगर हवेलीमध्ये 1 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, गोवामध्ये टोटल ऑफ 6 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, गुजरातमध्ये 25 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार, हरियाणामध्ये 13 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये 3 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, जम्मू अँड काश्मीरमध्ये 3 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. त्यानंतर इथे झारखंडमध्ये 9 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, कर्नाटकामध्ये 21 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, केरळमध्ये 13 वॅकन्सी कॅटेगरीनुसार बघायला मिळतात. ओके, त्यानंतर इथं मध्य प्रदेशमध्ये 45 वॅकन्सी कॅटेगरीनुसार आणि महाराष्ट्रामध्ये 261 वॅकन्सी, कारण की हेड ऑफिस महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या मुलांना चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते, जी की कॅटेगरीनुसार तुम्ही पदं बघू शकता येतात. ओके, CVR साठी 116 आहे, EWS साठी 26 पद दिलेले आहे, OBC साठी इथं 70, ST कॅटेगरीमध्ये इथं 23 पदं दिलेली आहे, SC कॅटेगरीमध्ये 26 पदं दिलेली आहे. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर मिझोराममध्ये आपल्याला 1 वॅकन्सी 20 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. दिल्लीमध्ये 12 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, ओडिसामध्ये 13 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, पुद्दुचेरीमध्ये 1 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, पंजाबमध्ये 15 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, राजस्थानमध्ये 15 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर इथं आपल्याला तामिळनाडूमध्ये 21 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, तेलंगणामध्ये 17 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, त्रिपुरामध्ये 1 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये 34 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, उत्तराखंडमध्ये 7 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, वेस्ट बंगालमध्ये 14 वॅकन्सी कॅटेगरीनुसार, टोटल ऑफ 600 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके, जी की इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे सगळ्यांसाठी सेम असणार आहे. ओके, आणि ग्रॅज्युएट डिग्री अप्रेंटिसशिप असणार आहे. ओके, एम्प्लॉयसाठी 600 प्लस इथं वॅकन्सी 600 वॅकन्सी आहे, 600 वॅकन्सी. ओके, अप्रेंटिसचे क्वालिफिकेशन असणार आहे बॅचलर डिग्री आपल्याला कोणत्याही शाखेतील एनी डिसिप्लिनमध्ये आपली झालेली असेल तर अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे लोकल लँग्वेज आलेली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा स्टेटसाठी त्या स्टेटची आपल्याला लोकल लँग्वेज आली पाहिजे. म्हणजे रीडिंग म्हणजे वाचता आली पाहिजे, रायटिंग म्हणजे लिहिता आली पाहिजे आणि स्पीकिंग म्हणजे बोलता आलेली पाहिजे. ओके, ती लँग्वेज 10वी-12वीमध्ये तुमचा जर लँग्वेजचा सब्जेक्ट आपल्या याच्यामध्ये हवा आहे. ओके, तरच आपण अप्लाय करू शकतो. 20 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. चांगली पॉझिटिव्ह आहे. ड्युरेशन 1 इयर आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 12,300 रुपये पर मंथ स्टायफन दिलेलं आहे. याच्यामध्ये ट्रेनिंग होर्स दिलेला आहे अप्रेंटिसशिपसाठी 10 ते 5 वाजेपर्यंत आपल्या इथं जॉब टाईम असणार आहे. याच्यामध्ये दिलेला हा अदर आपल्या टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे, जे की तुम्ही बघू शकता 1961च्या नुसार. ओके, त्याच्यानंतर पुढे गेले एज लिमिट दिलेले आहे. तर कॅटेगरीनुसार सूट आपल्याला बघायला मिळतं एज लिमिटमध्ये, जे की SC/STला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट, PWDमध्ये SC/STला 15 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट, PWD UREWला 10 वर्षाची सूट दिलेली आहे. एक सर्व्हिसमॅनला पण सूट आहे, प्रोजेक्ट अफेअर्सवाल्याला सूट आहे. ओके, महिलांसाठी सूट दिलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते.
क्रायटेरिया जो आपलं 30/11/2025 पर्यंत आपलं क्रायटेरिया आहे कट ऑफ डेट्स वगैरे. ओके, 25/1/2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे या पोस्टसाठी. ओके, आता इथं वॅकन्सीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, गाईडलाईन्स वगैरे. ओके, हे आपण बघू आता. कॅल्क्युलेशन पर्सेंटेज वगैरे देण्यात आलेले आहे. PWD साठी इथं माहिती देण्यात आलेली आहे. ओके, अपेंडिशिप मध्ये इतकं काही नसतं सांगण्यासारखं. ओके, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आता ही नॅशनॅलिटी आपल्याला दिलेली आहे, नॅशनॅलिटी सिटिझनशिप. याच्या इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतील. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटसाठी सर्टिफिकेशन फॉर इलेव्हिजल एक्झामिनेशन्स, ग्रुप डिस्कशन्स, इंटरव्ह्यू आपलं घेतलं जाणार आहे. फायनल सिलेक्शन ऑफ द अपॉइंटमेंट फॉर द इलेबिलिटी क्रायटेरियावर लागणारे गव्हर्नमेंट इंडियाची क्रायटेरियानुसार. ओके, कॅटेगरीनुसार आपल्याला इथं सगळ्यांची वेगळे वेगळे कट ऑफ लागणार आहे. आता सिलेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन पद्धतीने. 12वी झालेली पाहिजे, डिप्लोमा वगैरे झालेला असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांना चांगले टीचर बघायला मिळते. ओके, त्यात वेबसाईट लिंक दिलेली आहे जी की फायनली आपलं सिलेक्टेड कॅन्डिडेट्स इथे ॲप्लिकेशन जे दिलेले आहे डॉक्युमेंट्स आपल्याला वेब पोर्टलवर याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे साईडमधून. ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग असणार आहे याच्यामध्ये, जी की आपल्याला 1961च्या ॲक्टनुसार आपलं सिलेक्शन झालेलं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी तर एक बॉन्ड लिहून द्यावा लागतो. एकच अप्रेंटिसशिप करता येते आपल्याला, जी करायची असेल तरच करा, नाही करायची तर नको करा. नो डेली अलाउन्स वगैरे आपल्याला काहीच भेटणार नाही, ट्रॅव्हल फॅसिलिटी वगैरे काहीच भेटणार नाही, कारण की ही तुम्ही अप्रेंटिसशिपमध्ये इथं आहे, विल पेड टू अप्रेंटिसशिप. ओके, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला संपूर्ण आता जे असणार आहे हँड रायटिंग डिक्लेरेशन, फोटो, सिग्नेचर, लिप थंब हे सगळं आपल्याला इथे टाकायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जो की आपल्याला कंपल्सरी आहे. आणि सगळ्यात पहिले अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करण्याला तुम्हाला NATHच्या वेबसाईटवरून अप्लाय करायला लागतं. ओके, NATH, NAPH ह्या 2 वेबसाईट आहे. ओके, त्याच्यामधून आपण अप्लाय करावं लागतं अप्रेंटिसशिपला. हँड रायटिंग डिक्लेरेशन दिलेलं आहे, जे की त्याच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हा तुमचा चालूवाला ईमेल ॲड्रेस आणि चालूवाला मेल ॲड्रेस टाका. त्याच्यावरच तुम्हाला डेली बेसिसवर अपडेटिंग वगैरे मिळत असतील. ओके, त्यानंतर इथं अपलोडिंग फॉर द डॉक्युमेंट, डॉक्युमेंटची साईज असणार आहे, जी की 500 KB पर्यंत सगळे डॉक्युमेंट तुम्ही अप्लाय करू शकतात. ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. नॉन रिफंडेबल UREWS OBCला ₹150 ₹150 प्लस GST आणि SC/STला 100 प्लस GST आणि PWDला कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. आता ॲप्लिकेशन हे आता भरण्यासाठी फी भरण्यासाठी टाईम दिलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी 15 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके, याच्यामध्ये सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला प्रिंट आउट काढून घ्यायची ॲप्लिकेशनची. ओके, जी की आपल्याला लागणार आहे बँकसाठी आपल्याला सेंड करण्यासाठी नंतर. ओके, अप्रेंटिसशिप वगैरे सगळं. आता याच्यात ॲप्लिकेशन फीज वगैरे ऑनलाईन पद्धतीने पे करू शकतात तुम्ही. गाईडलाईन दिलेली, फोटोग्राफ सिग्नेचरच्या फोटोग्राफ्स इमेज दिलेला आहे, फोटोग्राफ्स कॅप्चर साईज दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सिग्नेचर, लेफ्ट थंब, हँड डिक्लेरेशन साईज वगैरे देण्यात आलेलं आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंबचे बघून घ्या. ते फॉर्म भरताना पण तुम्हाला ही गाईडलाईन येऊन जाते. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट लिंकवर आपल्याला अप्लाय करायचं आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अपेंडिशिपची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी. ओके, जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑल इंडिया सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन फॉर एंगेजमेंटसाठी तर आपल्याला डॉक्युमेंट जे लागणार आहे फोटोग्राफ, सिग्नेचर, लिफ्ट थंब, डिक्लेरेशन लागतंच. त्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट आउट, डेट ऑफ बर्थ, सर्टिफिकेशन, 10वीचं मार्कशीट्स वगैरे. त्यानंतर काय ID प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मार्कशीट लागणार आहे 10वी 12वी ग्रॅज्युएटचे आणि 10 सर्टिफिकेशन्स. ओके, बोर्डचे इन्कम असे सर्टिफिकेशन, EWS वगैरे लागत असतं आणि कॅटेगरी सर्टिफिकेशन छोटे मोठे डॉक्युमेंट आहे, जे की आपले कंपल्सरी डॉक्युमेंट राहतात. तेच डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे आहे. कोणतेही आपल्याला इन ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागणार नाहीये. जे आपले बेसिक डॉक्युमेंट्स तेच लागणार आहे. डिक्लेमर दिलेलं आहे, याची वेबसाईट लिंक दिलेली आहे इथं, जे की तुम्ही बघू शकतात. ओके, 15 जानेवारी 2026 ते आपण 25 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करू शकता. हेल्पलाईनसाठी आपल्याला इथे मेल ॲड्रेस दिलेला आहे. ओके, तुम्ही ह्या मेलवर मेल पण करू शकतात. आणि इथं आता दिलेलं आहे लोकल लँग्वेज फॉर लोकल लँग्वेज दिलेलं आहे, ज्या स्टेटची लोकल लँग्वेज आहे तुम्हाला माहिती असेल. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठीच लागते. इथं आपल्याला माहिती आहे, नाही तर कोकणी लागते. ओके, एक तर मराठी नाही तर कोकणी. तर आपल्याला इथं दिलेलं आहे मराठी लँग्वेज वगैरे. ओके, तर मराठी लँग्वेजवाल्यांसाठी मराठी, बाकीची जी अदर लँग्वेज हिंदी, उर्दू, तेलुगू, इंग्लिश, जे बी असेल, बेंगाली वगैरे ते बघून घ्या. इथे 29 दिलेले आहेत त्या लँग्वेज वगैरे स्टेटच्या नावानुसार बघून घ्यायचे आहे. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर 25 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर ही कोणाला ह्या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके.
आणि PDF फाईल डाउनलोड करायची असेल, टेलिग्राम चॅनल WhatsAppला डाउनलोड करा. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अप्लाय करण्याची लिंक जी आहे, अपेंटिसशिपची अप्लाय करण्याची लिंक, NATHची अँड बँक ऑफ महाराष्ट्राची लिंक, या दोघांच्या लिंक तुम्हाला अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करायचं. ज्यांची ग्रॅज्युएशन झालेलं असेल, जॉबची गरज असेल, बँकेमध्ये त्यांचं काम करण्याचं स्वप्न असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब घेऊन असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.